नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठीत भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात 10 वर्षाच्या 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी इतर 2 बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 2 पीडित मुलांपैकी एका मुलाला हगवणीचा त्रास सुरू झाला आणि त्याला रक्तस्राव सुद्धा होत होता. ही बाब कुटुंबियाच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी तातडीने बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या 2 विधी संघर्ष बालकांची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी दिली. स्वीकृत सदस्य निवडीवरून चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहात गदारोळ उडाला. चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र एजेंड्यावर स्वीकृत सदस्य निवडीचा विषय न दिल्याने नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष होता. या सर्वसाधारण सभेची 2 वैशिष्ट्ये म्हणजे महापौरांनी घाईघाईने 3 विषय मंजूर करून सभा गुंडाळली आणि डाव उलटल्याचे लक्षात येताच बाहेर आंदोलन करणारे नगरसेवकांनी सभागृहात घुसखोरी केली आणि थेट माईक खेचून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्याचा जो कायदा होता त्याची पायमल्ली केल्याने जिल्ह्यातील 43 शासकीय आणि 24 खासगी अशा एकूण 67 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास या कार्यालयांवर 50,000चा दंड ठोठावण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे. शेगाव बुद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा वडगाव येथील मयुरी हरिदास सुपारी या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. मृत महिलेने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शेगाव येथील एका डॉक्टरच्या दवाखान्यात गर्भपात झाल्याचा उल्लेख नातेवाईकांनी केला होता. तपासाची चक्रे वेगाने फिरत असतानाच आरोपी डॉक्टर विष्णू महानंद विश्वास यांच्या दवाखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत प्रतिबंधित औषधांचा मोठा साठाही आढळून आला. त्यासोबतच शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे वैद्यकीय उपकरणे सुद्धा पोलिसांना आढळून आली. BHMS आणि CCMP डॉक्टरांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिससाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर नोंदणी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेला बंदचा काल दुसरा दिवस होता. 2 दिवसातच आरोग्य सेवेची तारांबळ उडताना दिसत होती. अनेक रुग्ण हे उपचाराविना उभे असलेले दिसले. गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट पासून खासगी रुग्णालयातील बाह्य रुग्ण आणि आंतररुग्ण विभागही बंद ठेवण्याचा निर्णय खासगी डॉक्टरांनी घेतला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोवंश तस्करीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असतानाच पोलीस या वाहनांवर कारवाई करतात आणि गोवंशाची सुटका करतात. मात्र सुटका केल्यानंतर त्या गोवंशाची जबाबदारी ही गोशाळेवर ढकलली जाते. न्यायालयातून जनावरे गोशाळेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन चाऱ्यापासून ते त्यांच्या वैद्यकीय उपचारापर्यंतची संपूर्ण जबाबदारी गोशाळा व्यवस्थापनावर येऊन पडते. जनावरांची वाढती संख्या आणि अपुरे आर्थिक स्रोत यामुळे गोशाळा चालकांपुढे अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत महिला कामगारांसाठी एक सुखदायक बातमी समोर आली आहे. मंडळाने महिला कामगारांसाठी प्रसूती सहाय्य योजना पुन्हा एकदा नव्या स्वरूपात सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांचे बाळंतपण नॉर्मल असो अथवा सिझेरियन त्यांना 25,000ची मदत केल्या जाणार आहे. परंतु ही मदत फक्त पहिल्या 2 अपत्यांसाठीच लागू राहणार असून त्यानंतर मात्र स्वखर्चाने बाळंतपण करावे लागणार आहे. चंद्रपूर ते मूल महामार्ग नेहमी वर्दळीने गजबजलेला असतो. या महामार्गावर प्रचंड वाहतूक असून अनेकदा या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहे. या रस्त्याची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नागरी व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. लवकरच या महामार्गावर टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण होण्याचे सुतोवाच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या
कार्यालयाने दिले आहे. चंद्रपूर शहरात माणसाच्या वर्दळीपेक्षा ऑटो भरपूर प्रमाणात दिसते आणि त्याचा त्रास नागरिकांसह अनेक वाहन चालकांना होतो. यावर लगाम कसण्याचे काम नवनियुक्त वाहतूक पोलीस निरीक्षक बारा पात्रे यांनी केले आहे. ऑटो चालकांवर कठोर कारवाई करत त्यांनी 32 ऑटो चालकांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच ऑटो चालकांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांना कारवाईला समोर जावे लागणार आहे. त्यामुळे अनेक ऑटो चालक ज्यांच्याकडे वाहन चालकाचा परवाना नाही अशांनी सावधान होण्याची गरज आहे, अन्यथा त्यांना कारवाईस बळी पडावे लागणार आहे. केवळ 3 वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेला गडचिरोली जिल्ह्यातील कोठी ते कोरनार येथील पूल वाहून गेल्याने आता बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनीच 3 वर्षापूर्वी या पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन केले होते. 3 वर्षानंतर हाच पूल पावसात वाहून गेल्याने संबंधित कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची संगमत आणि आर्थिक व्यवहार उजेडात येईल का, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यासह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.